ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की सायली ते अर्जुनला म्हणत असते, आजचा दिवस मला तन्वी आणि अर्जुन म्हणून सेलिब्रेट करायचा आहे. फक्त आपण दोघे दिवसभर असणार, मला पूर्ण दिवस तुमच्यासोबत घालवायचा आहे असंही ते सायली अर्जुनला म्हणत असते. आता दोघांनी ठरवलेलं असतं. सायली छान अशी रेडी होऊन आलेली असते, अर्जुनसुद्धा तयार होऊन आलेला असतो. सायली मस्त असा ब्लू कलरचा ड्रेस घातलेला असतो आणि ब्लू कलरची छत्रीसुद्धा घेतलेली असते. छान सुंदर अशी सायली दिसत असते. अर्जुन तर तिच्याकडे पाहतच असतो. अर्जुनची नजर काय तिच्यावरनं हटत नसते. आता दोघीही बाहेर आलेले असतात. बाहेर छान असा पाऊस सुरू असतो. दोघी एका छत्रीत असतात. सायलीला मात्र वडापाव खायचा असतो. अर्जुन मात्र नकार करत असतो, नाही अजिबातच खायचा नाही बायको, हे सगळं काही नाही चांगलं तुझ्यासाठी. मात्र सायलीला तो खायचाच असतो. सायली म्हणत असे, नाही हो मला एक वडापाव खायचा आहे, फक्त प्लीज खाऊ द्या ना, किती छान पाऊस येतोय. आता सायलीच्या हट्टापुढं अर्जुन काहीही करू शकत नाही आणि तिने तो वडापाव खाल्लेला असतो. सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्जुनसुद्धा खुश होत असतो. त्याला त्याची तन्वी मिळालेली असते. मात्र या दोघांचा आनंद हिरावून घेण्याचं काम प्रिया करत असते. हे 5 जण एकत्र आलेले असतात आणि त्या घरात वादळ आणणारा असतात. आता प्रिया सचिनला म्हणत असते, यांना काय एन्जॉय करायचं आहे ना करू दे, मात्र लवकरच यांच्या आयुष्यात मी वादळ घेऊन येणार आहे असंही ते रागातच प्रिया म्हटलेले असते. आता प्रियाला जेलमध्ये एक मुलगी भेटायला आलेली असते. पूर्ण चेहरा तिने झाकून घेतलेला असतो. प्रिया तिला खूप पाहून फार खुश होते आणि तिला म्हणत असते, माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते फक्त तूच करू शकतेस असं तिच्याकडे बघून म्हणत असते. आता त्या मुलीने आणखी तर तोंड उघडलेलं नाही आणि तोंड दाखवलेलं सुद्धा नाही. उद्याच्या भागात आपल्याला नक्कीच कळेल की ही नेमकं मुलगी कोण आहे आणि ती कशा प्रकारे सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात वादळ आणते हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा.